नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या अंतर्गत असणाऱ्या एकूण अभ्यासक्रमामधील युनिट नंबर 2 ज्यामध्ये आपण बँक ब्रांच मॅनेजमेंट या अनुषंगाने वेगवेगळ्या घटकांच्यावरती आपण चर्चा करत आहोत. यामध्ये लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ब्रांच यावरती आपण चर्चा केलेली आहे की ज्यामध्ये लार्ज ब्रांच, मीडियम ब्रांच, स्मॉल ब्रांच आणि ब्रांचमध्ये असणारे वेगवेगळे सेक्शन्स, त्यामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या अनुषंगाने आपण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचं जे इन जनरल स्ट्रक्चर आहे, या इन जनरल स्ट्रक्चरवरती आपण चर्चा केलेली होती की ज्यामध्ये पर्टिक्युलरली एखाद्या ब्रांचमध्ये असणारे जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे ऑफिसर जे आहेत ते कोणकोणते असतात, याची एक सर्वसाधारण माहिती आपण त्यामध्ये घेतलेली आहे. आज ब्रांच मॅनेजमेंट या टॉपिकच्या अंतर्गत आपण कॅश मॅनेजमेंट आणि कॅश कंट्रोल या विषयाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की एखाद्या विशिष्ट बँकेच्या एखाद्या ब्रांचचं कंट्रोलिंग करण्यासाठी, बँकेचं मॅनेजमेंट करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या बाबी या लक्षपूर्वक त्या ठिकाणी हँडल कराव्या लागत असतात. आणि त्या सर्व वेगवेगळ्या घटकांच्या मधील एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे कॅश कंट्रोल. विद्यार्थी मित्र, की आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेमध्ये जेव्हा जातो की त्यावेळेला आपण सर्वसाधारणपणे कॅश कंट्रोलच्या दृष्टिकोनातून किंवा कॅश मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जो भाग सतत आपल्या त्या ठिकाणी निदर्शनास येत असतो तो म्हणजे कॅशियर्स रूम. परंतु सर्वसाधारण ग्राहकाच्या दृष्टिकोनातून कॅश मॅनेजमेंट मधला कॅशियर रूम हा एक महत्वाचा भाग जरी असला तरी त्या ठिकाणी एक बँकेचा ऑफिसर, बँकेचा एम्प्लॉई या दृष्टिकोनातून एवढीच बाब त्या ठिकाणी पुरेशी असत नाही. कारण जेव्हा बँकेचा एम्प्लॉई म्हणून आपण त्या ठिकाणी बँकेत काम करत असतो तेव्हा या कॅश मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आणि कॅश कंट्रोलच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबींची माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण भविष्यात जेव्हा तुम्ही बँकेमध्ये एम्प्लॉई म्हणून त्या ठिकाणी जाल की त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पाडाव्या लागणार आहेत. जसे की त्या ठिकाणी तुम्ही मॅनेजरल केडरमध्ये गेलात तर तुम्हाला ब्रांच मॅनेजर म्हणून काम करावं लागेल किंवा इतर वेगवेगळ्या जनरल लेवलला किंवा रिजनल लेवलला असेल, हेड ऑफिसमध्ये असेल की तुम्हाला मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करावे. तुम्ही जर त्या ठिकाणी असिस्टंट किंवा क्लेरिकल केडरमध्ये गेलात तर त्या ठिकाणी बँकेच्या मॅनेजरने अलॉट केलेली जी ड्युटी असेल त्यापैकी कोणत्याही एखाद्या प्रकारची ड्युटी ही तुम्हाला त्या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट सेक्शन येऊ शकतं, त्याचबरोबर तुम्हाला लोन सेक्शन येऊ शकतो, क्लिअरिंग सेक्शन येऊ शकतो किंवा रिकव्हरी, लोन रिकव्हरीचा सेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. आणि जनरली बँकांच्या मध्ये एक अशी प्रथा असते की विशिष्ट ब्रांच मध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असतो की ज्याला रोटेशन मेथड असं म्हटलं जातं. जे सर्वसाधारणपणे 6 महिन्यांनी किंवा प्रत्येक वर्षाला त्यांचा जो काही जॉब रोल जो आहे त्या ब्रांच मधला तो त्या ठिकाणी बदलण्याचा एक प्रघात आहे. त्याचं कारण असं आहे की सर्व लोकांना सर्व प्रकारची कामं त्या पर्टिक्युलर ब्रांच मधली आली पाहिजेत, त्याच्यामध्ये मास्टरी त्यांना मिळाली पाहिजे, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. दुसरा, मॅनेजरियल ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर एखादा कर्मचाऱ्याची ट्रान्सफर झाल्यानंतर किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांनी रिझाईन केल्यानंतर, एखाद्या कर्मचाऱ्याचं प्रमोशन झाल्यानंतर त्याच्या जागी इमिडिएटली त्या ठिकाणी दुसरा एम्प्लॉई रिप्लेस करता यावा यासाठी देखील ही एक स्ट्रॅटेजी म्हणून त्या ठिकाणी ब्रांच मॅनेजर अडॉप्ट करत असतात की जेणेकरून कोणत्याही एखाद्या व्यक्तीमुळे की त्या ठिकाणी ब्रांचचं काम थांबू नये याकरिता ही रोटेशन मेथड सर्व बँकांच्या मध्ये त्या ठिकाणी वापरली जात असते. जर एखादा एम्प्लॉई आज कॅश सेक्शनला असेल तर कदाचित पुढच्या वर्षी तो त्या ठिकाणी डिपॉझिट सेक्शनला काम करेल. आता तो डिपॉझिट सेक्शनला असेल तर तो लोनला किंवा क्लिअरिंगला त्या ठिकाणी काम करेल, की जेणेकरून एका विशिष्ट ब्रांच मधले सर्व प्रकारची जी महत्वाची कामं आहेत ती त्याला करता येतील अशा प्रकारची ही एक अरेंजमेंट असते. आणि यामधलाच एक महत्वाचा जो भाग आहे की तो कॅशियरचा रोल असेल किंवा कॅश मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून ज्याला चार्ज देण्यात आलेला आहे तो ऑफिसर जो आहे की तो एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. कारण आपल्याला माहिती आहे की ब्रांच मध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे तर कॅश रिसीव्ह करणं आणि कॅश पे करणं हे एक अत्यंत महत्वाचं काम ब्रांच मध्ये चालत असतं. तर या संदर्भात
की आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कंट्रोल ऑन कॅश अँड कॅश मॅनेजमेंट हा एक महत्वाचा घटक आहे. तर यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याची माहिती आज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. कॅश मॅनेजमेंट किंवा कॅश कंट्रोल याचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की बँकेच्या गरजेनुसार बँकेकडे कॅश शिल्लक ठेवणं आणि त्या ठिकाणी कस्टमर्स जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्पोरेट कस्टमर्स असतील, रिटेल कस्टमर्स असतील, की त्यांच्या डिमांड प्रमाणे कॅश देण्याची व्यवस्था करणं आणि कॅश सिक्युअर आणि सुरक्षित ठेवणं. याच्यासाठी जे जे काही करावं लागतं तो संपूर्ण भाग जो आहे तो कॅश मॅनेजमेंट आणि कॅश कंट्रोलचा महत्वाचा भाग असतो. आता वन बाय वन जर आपण यामध्ये पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिसत असेल की एक साधारण 15 महत्वाचे पॉइंट्स या कॅश कंट्रोलच्या किंवा कॅश मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असतात. तर त्यामधला पॉइंट नंबर 1 जर आपण पाहिला तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे रिसिप्ट ऑफ कॅश अँड पेमेंट ऑफ कॅश. जे या दोन घटकांच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी या कॅश मॅनेजमेंटच्या सामावलेल्या असतात. जे बँकेत अनेक लोक त्या ठिकाणी कॅश जमा करण्यासाठी येत असतात आणि अनेक लोक त्या ठिकाणी कॅश विड्रॉ करण्यासाठी येत असतात. तर या दोन्ही बाबी ज्या आहेत की त्याचं प्रॉपरली रेकॉर्ड मेंटेन करणं, त्याचबरोबर त्यांच्याकडून आलेल्या करन्सी नोट्स असतील, कॉइन्स असतील, त्याचं डेनॉमिनेशन वाईज रेकॉर्ड मेंटेन करणं ही एक सगळ्यात महत्वाची जबाबदारी कॅशियरची किंवा जो कॅशचा इन्चार्ज आहे ही त्याची महत्वाची जबाबदारी असते. कारण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी ज्या हाय व्हॅल्यू करन्सी नोट आहेत की त्याच्यामध्ये बोगस किंवा काउंटरफिट करन्सी नोटचा जर इश्यू आला तर त्याचं रेकॉर्ड ट्रेस आउट करण्यासाठी हा भाग अत्यंत महत्वाचा असतो. परंतु याच्यामध्ये जेव्हा बल्कमध्ये कॅश रिसीव्ह होत असते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक डेनॉमिनेशन वाईज की त्या ठिकाणी इनफ्लो जो आहे कॅशचा त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं सहज शक्य असत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये की त्या ठिकाणी बंडल वाईज त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग मेंटेन करण्याची आवश्यकता असते. कारण जर एखाद्या व्यक्तीने 5 लाख 10 लाख अशी जर कॅश जमा केलेली असेल तर त्याची वन बाय वन करन्सी नोटचं डेनॉमिनेशन रेकॉर्ड करून ठेवणं हे टाइम बाउंडमुळे त्या ठिकाणी शक्य असत नाही. कारण उपलब्ध जो वेळ आहे त्या वेळेमध्ये प्रत्येक नोटेचा नंबर आणि त्या ठिकाणी त्याचं डेनॉमिनेशन हे त्या त्या व्यक्तीच्या नावे रेकॉर्ड करणं शक्य असत नाही. परंतु यासाठी एक सिस्टम अडॉप्ट केली जाते. म्हणजे जे आपण दिलेले जे काही नोटाच्या गड्डी असतात किंवा जो काही बंडल असतो त्या बंडलला त्या ठिकाणी सिस्टमॅटिक त्या ठिकाणी कोडिंग केलेलं असतं आणि ते बंडल जे आहेत ते त्या त्या व्यक्तीच्या नावे त्या ठिकाणी रेकॉर्ड करून बँकेच्या सिस्टमला त्या ठिकाणी स्टोअर केलेले असतात. मात्र बँकेकडून जी कॅश त्या ठिकाणी दिली जाणार असते त्याचं मात्र प्रॉपर रेकॉर्डिंग हे बँकेच्या सिस्टमला त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था असते. तर या दृष्टिकोनातून कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो जो आहे की त्याचं रेकॉर्ड व्यवस्थितपणे मेंटेन करण्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची बाब असते. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा भाग जो कॅश मॅनेजमेंट मध्ये येतो तो म्हणजे बॅलन्सिंग ऑफ कॅश रिसिव्हिंग अँड कॅश पेमेंट रजिस्टर. प्रत्येक कॅशियरकडे किंवा जो कॅशचा इन्चार्ज असेल, आता मी असं का म्हणतोय की प्रत्येक कॅशियरकडे किंवा कॅशचा इन्चार्ज, मोठ्या ब्रांचमध्ये कॅशच्या इन्चार्ज आणि कॅशियर हा वेगवेगळा असू शकतो. लहान ब्रांचमध्ये मात्र कॅश सेक्शनचा इन्चार्ज हाच कॅशियर असतो आणि तोच कॅश देण्याचं आणि घेण्याचं काम करत असतो. परंतु मोठ्या ब्रांचमध्ये जिथं तुम्ही सिंगल विंडो सिस्टम पाहता तिथे मात्र असं असत नाही. तिथे त्या ठिकाणी कॅशचा इन्चार्ज वेगळा असतो आणि प्रत्येक जो सिंगल विंडोचा जो ऑफिसर आहे की त्याला कॅश देण्याचं काम तो करत असतो. प्रत्यक्षात कस्टमरला कॅश देण्याचं आणि घेण्याचं काम हे काउंटरला बसलेले जे लोक आहेत ते त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे हा फरक त्याच्यामध्ये ब्रांच वाईज त्या ठिकाणी असू शकतो. परंतु आपण आज कोणाला किती कॅश त्या ठिकाणी दिली, आज आपल्याकडे कॅश किती रिसीव्ह झाली याचं जे रजिस्टर जे आहे ते प्रॉपरली त्या ठिकाणी मेंटेन करणं ही त्या ठिकाणी कॅश ऑफिसरची किंवा कॅश इन्चार्जची ही जबाबदारी असते. आता हे रजिस्टर जे आहे ते त्या ठिकाणी ऑनलाईन मेंटेन केलं जातं. सीबीएसई आवाज येत नाहीये सर. कॅश डिपार्टमेंट जे आहे त्या कॅश डिपार्टमेंटलाच त्या ठिकाणी कॅशियरचे संपूर्ण जे काही सिस्टम्स आहेत त्या लिंक केलेल्या असतात. जे एका कॅशियरला जर मी त्या ठिकाणी आज दिवसभरासाठी 10 लाख रुपये अलॉट केलेले असतील आणि त्यांनी जर दिवसभरामध्ये त्या ठिकाणी 7 लाख रुपये दिले आणि त्या ठिकाणी 2 लाख रुपये जर रिसिव्ह केलेले असतील तर तशा प्रकारची नोंद त्या ठिकाणी त्याच्या सिस्टमला येते. ऑटोमॅटिकली सीबीएस सिस्टमद्वारे कॅश कॅश मॅनेजमेंट करणारा जो ऑफिसर आहे त्याच्याही सिस्टमला त्याचं रेकॉर्ड होत असतं. म्हणजे नेट अमाऊंट किती दिली आणि किती घेतली याचं जे रेकॉर्ड आहे ते प्रॉपरली त्या ठिकाणी सिस्टमद्वारे
मेंटेन करण्याची ही एक प्रोसिजर असते. मात्र त्याच्या एंट्रीज जी आहेत त्या ठिकाणी प्रॉपरली करणं ही कॅशियरची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. त्याचबरोबर जेव्हा त्या ठिकाणी डे एंड होतो, म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी बँकिंग अवर्स संपतात आणि त्या ठिकाणी कस्टमरला रक्कम देण्याचे आणि त्याच्याकडून रक्कम जमा करून घेण्याचा कालावधी संपतो, त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, की कॅश बॅलन्स बुक जे आहे ते त्या ठिकाणी लिहावं लागतं. लिहावं लागतं इन द सेन्स आता ऑनलाईन मेंटेन करावं लागतं. पूर्वी त्या ठिकाणी कॅशियरला ते त्या कॅशबुकमध्ये त्याच्या नोंदी मॅन्युअली कराव्या लागत होत्या. आता मात्र त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं सिस्टमद्वारेच त्या ठिकाणी हे जे काही बॅलन्स बुक जे आहे, कॅश बुक जे आहे, ते त्या ठिकाणी मेंटेन होत असतं. अर्थात ते चेक करणं, ते बरोबर एंट्री झालेले आहेत की नाही, हे व्हेरिफाय करण्याची जबाबदारी मात्र याची असते. त्याचबरोबर चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रायटिंग ऑफ कॅश पोझिशन मेमो. आता हा कॅश पोझिशन मेमो जो आहे तो नेमका काय असतो? तर याच्यामध्ये टोटल अमाउंट तर असतेच असते. म्हणजे त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये आज त्या ठिकाणी कॅशची पोझिशन काय आहे, बॅलन्स किती आहे? टोटल अमाउंट त्या ठिकाणी सपोज त्या ठिकाणी 10,00,000 रुपये आहे. मात्र त्या 10,00,000 रुपयामध्ये ₹2,000 नोटा किती आहेत? ₹500 नोटा त्या ठिकाणी किती आहेत? ₹200 नोटा किती आहेत? ₹10 नोटा किती आहेत? ₹20 नोटा किती आहेत? छोटे कॉइन्स त्या ठिकाणी किती आहेत? याचं डेनॉमिनेशन वाईज त्या ठिकाणी डिटेल्ड रिपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी याच्यामध्ये मेंटेन करावा लागतो. अर्थात कोर बँकिंग सोल्युशनमुळे आता हे कॅश पोझिशन मेमो तयार करणं एवढी सोपी बाब झालेली आहे. ते ऑटोमॅटिकली दिवसभरामध्ये दिलेली रक्कम आणि बँकेच्या कॅशियरनी रिसीव्ह केलेली जी रक्कम आहे, ती जर त्या ठिकाणी प्रॉपरली सिस्टममध्ये जर एंटर केलेली असेल, तर कॅश पोझिशन मेमो जो आहे तो इझिली त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होत असतो. परंतु तो त्या ठिकाणी मेमो प्रिंट करणं आणि तो साइन करून आपल्या ऑफिसरकडे किंवा जो आपला सीनियर ऑफिसर असेल, मग तो ब्रांच मॅनेजर असू शकतो, कॅश इन्चार्ज असू शकतो, की त्याच्याकडे आपल्याला तो हँडओव्हर करणं आवश्यक असतं. तर या काही डे टू डे ट्रान्झॅक्शन मधल्या कॅश मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या बाबी असतात. जेव्हा तुम्ही ब्रांचमध्ये कॅशियरचा रोल प्ले कराल, की तेव्हा या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागणार असतात. त्याचबरोबर 5वा महत्वाचा घटक याच्यामध्ये जो आहे, तो म्हणजे सेफ कस्टडी ऑफ कॅश ओव्हरनाईट. त्याच्यामध्ये आफ्टर ट्रान्झॅक्शन ज्या ठिकाणी आपण कॅश विथड्रॉ केलेली आहे, त्याचबरोबर आपल्याकडे कॅश आलेली आहे. दिवसभरामधले बँकिंग अवर्स संपलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला उर्वरित कॅश जी आहे, ती आपल्या व्हॉल्टला किंवा आपल्या जे काही स्ट्रॉंग रूम आहे, त्या स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. अर्थात ही कॅश ठेवत असताना ती सुरक्षितपणे ठेवलेली आहे का? सर्व ज्या सिस्टमच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, त्या प्रोसिजर्स कंप्लीट केलेल्या आहेत का? याही गोष्टीची खबरदारी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर स्ट्रॉंग रूम मधून आज 10,00,000 रुपये विथड्रॉ केलेले असतील, दिवसभरामध्ये त्यातले 5,00,000 रुपये आपण दिलेले आहेत. 2,00,000 रुपये आपण कस्टमर कडून रिसीव्ह केलेले आहेत. म्हणजे आता आपल्याकडे 7,00,000 रुपये बॅलन्स असायला पाहिजे. तो बॅलन्स प्रॉपरली पुन्हा स्ट्रॉंग रूम मध्ये जे लॉकर रूम आहे तिथे आपण नेऊन जमा केली पाहिजे. ती जमा केल्याची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचा रिपोर्ट साइन केला पाहिजे आणि तो रिपोर्ट त्या ठिकाणी ब्रांच मॅनेजरकडे हँडओव्हर केला पाहिजे. त्याचबरोबर त्याचं जे व्हॉल्ट रजिस्टर जे आहे, की ज्या रजिस्टरमध्ये पण मी एंट्री केली पाहिजे, की मी सकाळी ब्रांच ओपन झाल्यानंतर आज या सेफ कस्टडीमधून 10,00,000 रुपये विथड्रॉ केले. त्याचं डेनॉमिनेशन हे होतं. म्हणजे 2,000च्या एवढ्या नोटा होत्या, 500च्या एवढ्या होत्या, 100च्या एवढ्या होत्या आणि मी आता आफ्टर ऑफिस अवर्स म्हणजे ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर माझ्याकडे शिल्लक राहिलेली कॅश आणि कस्टमरनी जमा केलेली कॅश अशी मिळून एवढी रक्कम माझ्याकडे आहे. त्याचं डेनॉमिनेशन हे आहे आणि ते मी रजिस्टरमध्ये लिहिणं किंवा ते त्या ठिकाणी ऑनलाईन मेंटेन करणं आणि त्याची प्रिंटआउट साइन करून मॅनेजरकडे देणं आणि राहिलेली कॅश जी आहे ती हॉल्टमध्ये जमा करणं ही अत्यंत माझी महत्वाची जबाबदारी असते. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिस्क्रिप्शनशी असता कामा नये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आकडेवारीमधली तफावत असता कामा नये. ही जबाबदारी अत्यंत महत्वाची असते. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कॅशियरचा किंवा कॅश मॅनेजमेंट सेक्शनच्या ऑफिसरचा रोल हा अत्यंत त्या ठिकाणी एक ट्रिकी प्रकारचा रोल असतो. त्याचं कारण असं आहे, की जर त्या ठिकाणी कॅश कमी झाली म्हणजे शॉर्ट पडली, तर त्या ठिकाणी त्याला ती स्वतःच्या पगारातून भरावी लागते. मात्र एखाद्या दिवशी चुकून काही कारणास्तव कॅश एक्सेस झाली, तर ती एक्सेस कॅश कॅशियरला काढून घेता येत नाही. ती त्या ठिकाणी काय करावं लागते, सील करून मॅनेजरच्या सहीनुसार ती त्या ठिकाणी सेफ कस्टडीमध्ये ठेवून द्यायला लागते. जर कुणी
नेक्स्ट डेला किंवा नेक्स्ट कमिंग डेज मध्ये एखादा कस्टमर आला आणि त्याने आपल्या ब्रांचमध्ये माझ्याकडून चुकून जादा कॅश जमा झाली होती असं जर म्हणाला, तर त्याची खातर जमा करून आपल्याला ती परत द्यावी लागत असते. मात्र जर कॅश शॉर्ट झाली, जे सपोज त्या ठिकाणी दिवसभरामध्ये 10 लाख रुपये जमा झालेत आणि ऍक्च्युली त्याच्या हातामध्ये 9,50,000 रुपये जर कॅशियरचे आले असतील, तर वरचे 50,000 रुपये हे शॉर्ट झाले. आणि ही शॉर्ट झालेली जी रक्कम आहे, ती रक्कम कॅशियरने भरणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं, कारण ती त्याची चूक असते. त्यामुळे कॅश रजिस्टर प्रॉपरली मेंटेन करणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी असते आणि कॅश मोजून घेत असताना, कॅश देत असताना ती प्रॉपरली मोजणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. त्यामुळे कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल पहा, की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ब्रांचमध्ये कॅश विथड्रॉ करायला जातो किंवा कॅश जमा करायला जात असतो, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, की कॅशियर काय करतो, एकदा मशीनद्वारे देखील कॅश मोजतो आणि त्याला जर शंका आली तर तो मॅन्युअली पण काही वेळेला मोजतो. कदाचित तो 2-2, 3-3 वेळा कॅश मोजत असतो. त्याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे? त्याचं कारण हे आहे, जर कॅशियरकडे कॅश शॉर्ट आली तर त्याला स्वतःला भरावी लागते आणि जर कॅश एक्सेस झाली तर ती काढून नाही घेता येत, ती बँकेत जमा करायला लागते. आणि त्यामुळं कॅशियर जो आहे, की तो अत्यंत जबाबदारीनं त्यांनी काम करणं हे या बँकेच्या ब्रांचमध्ये अत्यंत महत्वाची गरज असते. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला बँकेने त्या ठिकाणी काही लिमिट्स ठरवून दिलेले असतात. अर्थात ही त्या बँकेची पॉलिसी असते. जे कॅश इन सेफ, कॅश ऑन काउंटर, कॅश इन ट्रान्झिट ह्या 3 महत्त्वाच्या बाबी असतात. कॅश इन सेफ याचा अर्थ असा आहे, की सेफ डिपॉझिट लॉकर किंवा बँकेचं जे स्ट्रॉंग रूम आहे, त्या स्ट्रॉंग रूममध्ये जास्तीत जास्त किती कॅश ठेवता येईल, याची लिमिट बँकेच्या प्रशासनाने म्हणजेच बँकेच्या मुख्य कार्यालयाने किंवा रिजनल ऑफिसनी ठरवून दिलेली असते. अर्थात ही लिमिट कशी ठरते? तर ब्रांच ज्या परिसरामध्ये आहे म्हणजे मेट्रो सिटीमध्ये आहे, अर्बन एरियामध्ये, सेमी अर्बन एरियामध्ये, रुरल एरियामध्ये, तर सर्वसाधारणपणे त्या ब्रांचमध्ये दररोज होणारे व्यवहार किती लाखाचे आहेत? सपोज 10 लाखाचे व्यवहार होतात, तर बँकेचं मुख्य कार्यालय त्या ब्रांचला काय करेल? 11 लाख रुपयाची कॅश स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची परवानगी देईल, की ना की त्यापेक्षा जास्त. आणि दुसरा महत्वाचा घटक जो कॅश ऑन काउंटर म्हणजे कॅश एका वेळेला तुम्हाला घेता येईल. जे कॅशियर जो आहे, जर त्या ब्रांचला 11 लाख रुपये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्याची लिमिट आहे, याचा अर्थ 11चे 11 लाख रुपये त्यांनी कॅशियर रूम मध्ये घेऊन बसायचे नाहीयेत. कारण सिक्युरिटी पर्पजसाठी काही लिमिट्स ठरवून दिलेले असतात. ऍट ए टाइम त्याला ठरवून दिलं जाईल, की तुम्ही काय करायचंय 4 लाख रुपये कॅशियर रूम मध्ये ठेवायचे आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम नाही. ते 4 लाख रुपये संपले, तर इमिडिएटली तुम्ही पुन्हा स्ट्रॉंग रूमला जाता आणि स्ट्रॉंग रूम मधून पुन्हा 4 लाख रुपये तुम्ही काढून आणून कॅशियर रूम मध्ये ठेवू शकता. कारण या दरम्यान सगळेच काही कॅश तुम्ही देत नसता. त्या दरम्यान काही कॅश तुमच्याकडे जमा पण होत असते. कारण काही लोक पैसे जमा करायला येत असतात. तर याचा सगळ्याचा ताळमेळ घालून जास्तीत जास्त 4 लाख रुपये तुमच्याकडे राहतील. अशा प्रकारची त्या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी असते. त्यापेक्षा जास्त कॅश ही त्या ठिकाणी कॅशियरनी स्वतःच्या रूममध्ये मेंटेन करणं हे घातक किंवा त्याच्या दृष्टीने अडचणीचं ठरू शकतं. जर काही सिक्युरिटीच्या दृष्टीने काही इश्यू क्रिएट झाला किंवा कॅश लुटली गेली, तर अशा वेळेला तो कॅशियर त्याला जबाबदार राहतो आणि म्हणून त्या ठिकाणी बँकेच्या पॉलिसीमध्ये कॅश ऑन काउंटर जी आहे, त्याची लिमिट ठरवून दिलेली असते, ती आपल्याला पाळावी लागत असते. आता तिसरा महत्वाचा जो घटक आहे, तो म्हणजे कॅश इन ट्रान्झिट. आता कॅश इन ट्रान्झिट याचा अर्थ असा असतो, की जेव्हा बँकेच्या ब्रांचकडे त्यांना ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त कॅश येते, तेव्हा ती अधिकची कॅश जी आहे, ती नजीकच्या कोणत्यातरी मोठ्या बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा आपल्या बँकेचं जे क्लिअरिंग अकाउंट आहे किंवा आपल्या बँकेचं जे करंट अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे, त्या बँकेमध्ये नेऊन आपल्याला ती जमा करावी लागते. एक उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज तुम्ही ज्या ब्रांचमध्ये काम करत आहात, त्या ब्रांचला कॅशचं मॅक्सिमम लिमिट जे आहे ते ठरवून दिलेलं आहे 10 लाख रुपये आणि दिवसभरामध्ये तुमच्या ब्रांचमध्ये काही 2-3 मोठ्या लोकांनी पण कॅश जमा केले आणि ते झाले 25 लाख रुपये. तर आता तुमच्याकडे एक्सेस कॅश किती झाली? तर 15 लाख रुपये ही एक्सेस कॅश झाली. आता हे 15 लाख रुपये तुम्ही काय करणार? तुमच्याकडे ठेवणार का? तर तुम्हाला ठेवता येणार नाहीत. कारण बँकेने तुम्हाला ठरवून दिलंय, की तुमच्या ब्रांचमध्ये 10 लाख रुपयापेक्षा जास्त कॅश असता कामा नये. कारण जर उद्या चोरी झाली, समजा त्या ठिकाणी बँकेच्या ब्रांचला आग लागली किंवा आणखी काही अपघात झाला, महापूर आला, तर त्या ठिकाणी तुमच्या ब्रांचमधल्या 10 लाख रुपयाचाच विमा असतो.
वरचे जे 15 लाख रुपये एक्सेस तुमच्या ब्रांचमध्ये जे आहे त्याचा विमा नाहीये, त्यामुळे ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे ब्रांच मॅनेजर आणि कॅशियरची जबाबदारी काय असेल, की ते एक्सेस 15 लाख रुपये जे आहेत, ते बँकेनी सांगितलेल्या मोठ्या ब्रांचमध्ये ते 15 लाख रुपये नेऊन जमा करायचे. आता उदाहरणार्थ आपण साताऱ्याचं उदाहरण घेऊ, की साताऱ्यामध्ये प्रतापगंज पेठेमध्ये तुमची ब्रांच आहे आणि तिथे तुम्हाला 15 लाख रुपये एक्सेस झालेले आहेत. मात्र बँकेने सांगितलेलं आहे, की ते एक्सेस रक्कम जी आहे, ती तुम्ही कुठे नेऊन जमा करायचे? तर बस स्टँडच्या जवळ जी त्या ठिकाणी स्टेट बँकेची शाखा आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी निर्धारित करून दिलेली आहे आणि तिथं तुम्ही एक्सेस कॅश नेऊन जमा करायची. आता इथे ट्रान्झिटचा प्रश्न येतो का? म्हणजे बँकेच्या कॅशियरला काय करावं लागेल, की प्रतापगंज पेठेतून बस स्टँड पर्यंत 15 लाख रुपयाची कॅश वाहून घेऊन जायला लागेल. म्हणजे ती कारमधून किंवा जी काही सुविधा दिलेली असेल त्या सुविधेमधून ती कॅश तिथून तिथपर्यंत कॅरी करावी लागेल. आता या दरम्यानचा जो पिरियड असतो त्याला काय म्हटलं जातं? कॅश इन ट्रान्झिट. म्हणजे प्रतापगंज पेठेतून बस स्टँडच्या एसबीआयच्या शाखेपर्यंत येण्याचा जो कालावधी आहे त्याला कॅश इन ट्रान्झिट पिरियड म्हटलं जातं. कारण त्या पिरियडमध्ये तुमची कॅश बँकेतून बाहेर पडणार आहे आणि ती मध्येच कुठंतरी असणार आहे जोपर्यंत स्टेट बँकेत तुम्ही जमा करणार नाही. समजा दुर्दैवानं जर या मधल्या कालावधीमध्ये रॉबरी झाली किंवा कॅश ट्रान्झिट करणाऱ्यावरती अटॅक झाला आणि ती कॅश जर त्या ठिकाणी कुणीतरी चोरली, लुबाडली, तर त्याची रिस्क कोण घेणार? म्हणजे याची जबाबदारी कॅशियरवरती येऊ शकते. तर याच्यासाठी एक बँकेची पॉलिसी काय असते? कॅश इन ट्रान्झिटचा विमा काढलेला असतो. म्हणजे आमच्या ब्रँचमधून कॅश निघाल्यानंतर ती संबंधित बँकेत जमा होईपर्यंत जर काही दुर्दैवाने घडलं, तर त्याचा विमा उतरवलेला असतो. त्याला काय म्हटलं जातं? कॅश इन ट्रान्झिट इन्शुरन्स. आता कॅश इन ट्रान्झिटचा इन्शुरन्स उतरवताना देखील त्याला कॅशची लिमिट ठरवून दिलेली असते. म्हणजे काय लिमिट असते? तर एका विशिष्ट ब्रँचसाठी कॅश इन ट्रान्झिटची लिमिट आहे समजा 20 लाख रुपये. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये पैसे जमा करायला जाणार असाल, तर जास्तीत जास्त ॲट अ टाईम तुम्ही 20 लाख रुपयेच घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुम्ही 5 लाख घेऊन गेला, इट्स ओके. 10 लाख घेऊन गेला, इट्स ओके. 19 लाख घेऊन गेला, इट्स ओके. 20 लाख घेऊन गेला, तरी हो चालेल. पण जर तुम्ही 22 लाख रुपये घेऊन गेला आणि रॉबरी झाली किंवा काही झालं, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही. त्याची जबाबदारी त्या कॅशियरवरती आणि मॅनेजरवरती. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय? कॅश इन ट्रान्झिट हा जो काही लिमिट सेट करून दिलेला असतो, त्या लिमिटमध्येच. मग जर तुमच्याकडे समजा एखाद्या दिवशी एकदम 35 लाख रुपये एक्सेस आले, तर काय करायचं तुम्ही? तर पहिल्यांदा 20 लाख रुपये घेऊन जायचे आणि नंतरच्या ट्रिपला 15 लाख रुपये घेऊन जायचे. ॲट अ टाईम 35 लाख रुपये तुम्ही जर घेऊन गेला आणि जर काही असं घडलं, तर त्याचा इन्शुरन्स कंपनी देत नाही. म्हणजे हा खूप मोठा त्या ठिकाणी महत्वाचा भाग असतो या कॅश मॅनेजमेंट मधला, की जो त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, की आपल्या ब्रँचनी, आपल्या मुख्य कार्यालयाने आपल्या ब्रँच करिता कॅश इन ट्रान्झिटची लिमिट किती दिलेली आहे आणि त्याचे रूल्स काय ठरवून दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही टू व्हीलर वरून कॅश घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी बँकेची कार असते किंवा बँकेची व्हेइकल दिलेली असते. त्या व्हेइकल मधूनच तुम्हाला ती कॅश इन ट्रान्झिट ट्रॅव्हल करावी लागते. तर या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा एक पॉइंट आहे सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ स्ट्रॉंग रूम. आता स्ट्रॉंग रूम तुम्हाला कधी बघण्याचा योग येत नाही. परंतु स्ट्रॉंग रूम ही एक अशी व्यवस्था असते, की त्या ठिकाणी अ, अत्यंत सुरक्षितता असते. म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे सायरन्स बसवलेले असतात, सिक्युरिटी अलार्म्स बसवलेले असतात, सेन्सर्स बसवलेले असतात, की जेणेकरून त्या ठिकाणी त्या प्रिमाइसेसमध्ये म्हणजे स्ट्रॉंग रूम जिथे आहे, त्या रेडियसमध्ये एखादा व्यक्ती जर आला, तर ऑटोमॅटिकली तो सायरन वाजायला लागतो. ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी डेप्यूट केलेलं आहे, त्या व्यक्तीचं थंब दिल्याशिवाय त्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडत नाही. काही ठिकाणी डबल थंबची व्यवस्था असते. म्हणजे कॅशियरनी पण थंब द्यायचा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मॅनेजरनी पण थंब लावला पाहिजे. तरच स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडतो आणि बंद होतो. इतर कोणी व्यक्तीने तिथे जर तो डोअर उघडण्याचा प्रयत्न केला, तर लगेच सिक्युरिटी अलार्म्स वाजतात आणि त्याची क्षमता एवढी असते, की 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्याचा आवाज जातो. म्हणजे एवढे कडक अशा प्रकारचे सिक्युरिटी अलार्म्स असतात. म्हणजे जर नजर चुकीने कुणी जर इतर एम्प्लॉईने त्या स्ट्रॉंग रूमच्या डोअरला हात लावला, तर 5 किलोमीटर आवाज जाईल. एवढा अगदी कर्कश अशा प्रकारचा तो आवाज त्या ठिकाणी सायरनचा चालू होतो. हे कशासाठी असतं? तर त्या कॅशियरच्या आणि मॅनेजरच्या परस्पर जर कोणी स्ट्रॉंग रूम ओपन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते ऑटोमॅटिकली कळतं. आता नवीन सिस्टम तर फार छान आलेली आहे. जे सपोज स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली लॉक केलेलं आहे, सील केलेलं आहे
आणि त्या ठिकाणी रात्री अपरात्री रॉबरीचा प्रयत्न झाला. आणि जर एखादा चोर त्या ठिकाणी येऊन स्ट्रॉंग रूमचा डोअर ओपन करण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी अशा सिस्टम्स आता आहेत, की सायरन तर वाजतोच वाजतो. परंतु इमिडिएटली कॅशियरला फोन लागतो आणि ब्रांच मॅनेजरला फोन लागतो. आणि त्याला त्या ठिकाणी कळतं, की कुणीतरी प्रयत्न करतंय. म्हणजे सायरन जर समजा मॅनेजर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये राहत नसेल, तो लांब राहत असेल, तर त्याला कसं कळणार, की त्या ठिकाणी आपल्या ब्रांचचा सायरन वाजतोय तो? तर त्याच्यासाठी आता सिस्टम अशी आहे, की त्या दोघांनाही फोन जातो. ऑटोमॅटिकली फोन डायल होतो. आणि त्यांना कळतं, की असं काहीतरी घडायला लागलेलं आहे तिथे. तर हे सिक्युरिटी मेजर्स असतात, की जेणेकरून आपल्या ब्रँचमधली कॅश ही सुरक्षित राहावी, या दृष्टिकोनातून ती व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. त्याचबरोबर सिक्युरिटी मेजर्स ऑफ कॅश इन ट्रान्झिट म्हणजे मगाशी मी सांगितलं, की कॅश इन ट्रान्झिट घेत असताना ती कारमधूनच गेली पाहिजे. बँकेने ठरवून दिलेल्या व्हेइकलमधूनच कॅश एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये गेली पाहिजे. तिथे बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. हे काही नॉर्म्स असतात. ते नॉर्म्स आपल्याला पाळावे लागतात. कारण कॅश जर मोठी असेल, तर असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, की कॅश इन ट्रान्झिटमध्ये व्हेइकल लुटली जाऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये रूल असा आहे, की जर कॅश इन ट्रान्झिट एखाद्या व्हेइकल मधून होत असेल, तर तिथे बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड असलाच पाहिजे. तर नसेल आणि रॉबरी झाली, तर त्या रॉबरीची जबाबदारी इन्शुरन्स कंपनीची नसते. ती त्या मॅनेजरची आणि कॅशियरची राहते. जर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड हा बंदूकधारी असताना सुद्धा रॉबरी झाली, तर मग इन्शुरन्स कंपनी त्याची जबाबदारी घेईल आणि मग चोरीचा विमा जो उतरवलेला असतो, त्याच्या अंतर्गत तुमचे सगळे पैसे तुम्हाला ब्रांचला परत मिळतील. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, परंतु कॅश मॅनेजमेंटसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर रोटेशन ऑफ कॅश ऑफिसर्स ड्युटी. म्हणजे सतत एकाच व्यक्तीला जर कॅशियर म्हणून ठेवलं, तर कदाचित ह्युमन टेंडन्सी असते, की एखाद्याला वाटलं, की त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार करावा किंवा काहीतरी चुकीचा व्यवहार त्यामध्ये करावा, अशी जर त्याची इच्छा झाली, तर तो करू शकतो. कारण सतत तोच एकच व्यक्ती त्या ठिकाणी कॅशियर म्हणून काम करत असताना असं घडू शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅनेजरची ड्युटी काय असते, तर त्यांनी कॅशियरची ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला सतत रोटेट केलं पाहिजे. म्हणजे 3 महिने या व्यक्तीला, पुढचे 3 महिने दुसऱ्या व्यक्तीला, अशा पद्धतीनं रोटेशन करू शकतो आणि याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो. त्याचबरोबर मॅनेजरला राईट आहे, की सरप्राईज व्हेरिफिकेशन करण्याचं. सपोज त्या ठिकाणी सकाळी मी त्याला ₹10,00,000 कॅश दिलेले आहे कॅशियरला आणि दिवसभरामध्ये ₹3,00,000 विथड्रॉ केलेले आहेत आणि ₹1,00,000 जमा झालेले आहेत. म्हणजे ₹4,00,000 त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ₹3,00,000 हे त्यांनी दिले असले, तरी प्रत्यक्षात ₹1,00,000 परत आलेले आहेत. म्हणजे आता त्याच्याकडे ₹8,00,000 शिल्लक पाहिजेत. मी अचानकपणे त्या ठिकाणी त्याची कॅशियर रूममधली कॅश चेक करतो आणि ₹8,00,000 जर असतील तर इट्स ओके. ₹8,00,000 पेक्षा जास्त किंवा ₹8,00,000 पेक्षा कमी रक्कम असेल, याचा अर्थ काहीतरी त्या ठिकाणी चूक झालेली आहे, मिस्टेक आहे. मी लगेच त्याला सूचना देऊ शकतो आणि तसं का झालं याची तपासणी पण मी करू शकतो. म्हणजे हा मॅनेजरला अधिकार असतो. म्हणजे या काही गोष्टी छोट्या-छोट्या आहेत, की त्या आपल्याला पाहाव्या लागतात. त्यानंतर आफ्टर क्लोजिंग रेकॉर्डिंग ऑफ डेनॉमिनेशन वाईज नोट्स अँड कॉइन्स. म्हणजे जेव्हा ऑफिस अवर्स संपतात, त्यानंतर मला काय करावं लागतं, की आता माझ्याकडे शिल्लक असणाऱ्या किती किमतीच्या किती नोटा आहेत, किती किमतीची किती कॉइन्स आहेत, याचं रेकॉर्ड मला करावं लागतं. त्याचं पॅकिंग करावं लागतं. ज्या नोटा या सुट्या नोटा आलेल्या आहेत, त्याचं मला डेनॉमिनेशन वाईज बंडलिंग करावं लागतं. म्हणजे त्या पटीमध्ये मला बंडलिंग करावं लागतं आणि ते ते देखील एक माझी जबाबदारी असते. त्याचबरोबर दिवसभरामध्ये काही सॉइल्ड नोट म्हणजे मळलेल्या काही नोटा त्या ठिकाणी माझ्याकडे आलेल्या असू शकतात किंवा ज्या फोर्ज नोट आहेत, ज्याला आपण काउंटरफिट करन्सी नोट असं आपण म्हणतो, ती दिवसभरामध्ये माझ्याकडे आलेल्या असू शकतात. माझ्या नजर चुकीनं आलेली असू शकते. मी चेकिंग केलं तरी त्या ठिकाणी मला लक्षात आलं नाही आणि ते आपल्या बँकेमध्ये आले आणि नंतर डिटेक्ट झालं, की अरे ही काउंटरफिट करन्सी नोट आहे. आता मला त्या ठिकाणी एकतर माझ्याकडे रेकॉर्डिंग प्रॉपर केलेलं असेल, तर मला कळेल, की ही नोट कोणत्या व्यक्तीने जमा केलेली आहे. मी त्याला बोलवून त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना देऊ शकतो आणि पुढची प्रोसेस करू शकतो. परंतु जर मला समजलंच नाही आणि माझ्याकडे ती फोर्ज नोट रिसीव्ह झाली, तर मला काय करावं लागते, ती एका पाकिटामध्ये घालून मॅनेजरच्या सहीनिशी त्याचा रिपोर्ट तयार करावा लागतो आणि फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया यांच्याकडे मला त्याचं काय करावं लागतं, रिपोर्टिंग करावं लागतं, की आमच्या ब्रांचमध्ये आज या किमतीची एवढ्या करन्सी नोट, या बोगस करन्सी नोट जमा झालेल्या आहेत. अर्थात ती रक्कम जी आहे ती सस्पेन्स अकाउंटला डेबिट टाकून ती वर्ग केलेली असते. त्या अकाउंटिंग एंट्रीची प्रोसिजर आपल्याला करावी लागते. कारण मेन कॅशमध्ये ती जमा करता येणार नाही. कारण आपल्याला समजलेलं आहे, की ती काउंटरफिट करन्सी नोट आहे. ती डायरेक्ट मेन कॅशमध्ये जमा केली तर मग नेक्स्ट डेला कोणाला तरी ती दिली जाईल. अर्थात कस्टमरकडून ती बँकेकडे आली तर फार काही मोठा त्या ठिकाणी दोष राहत नाही.
परंतु बँकेला माहीत असताना ती काउंटरफिट करन्सी नोट ही इश्यू करता येणार नाही. म्हणजे ती आपल्याला साईडला ठेवावी लागेल आणि त्याचं वेगळं रेकॉर्ड मेंटेन करून ठेवावं लागेल. काही वेळेला बंडलमध्ये सॉइल्ड नोट येतात, मळलेल्या, खराब झालेल्या नोटा येतात. तर अशा नोटा बँकेकडे आल्या म्हणून बँकेने लगेच कस्टमरला देणं योग्य ठरत नाही. तर त्या वेगळ्या मेंटेन करून ठेवाव्या लागतात. करन्सी डेपोला त्या दिल्या जातात. करन्सी डेपोकडून आरबीआयकडे जातात. आरबीआय कडून त्या नोटा डिमॉलिश केल्या जातात आणि तेवढ्याच किमतीच्या दुसऱ्या करन्सी नोट प्रिंट करून पुन्हा त्या सर्क्युलेशनमध्ये येत असतात. तर ही एक व्यवस्था असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, की त्या कॅश मॅनेजमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि शेवटचा आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे कॅश शॉर्टेज होणार नाही, अशी दक्षता आपण घ्यावी लागते. आपल्याला माहिती आहे एस-एल-आर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रिझर्व्ह जो आहे, तो आपल्याला प्रॉपरली मेंटेन करावा लागतो. कारण जेव्हा कस्टमर पैसे मागण्यासाठी येतील, तेव्हा आपल्याला त्याच्या मागणीनुसार ते पैसे देण्याची व्यवस्था करणं ही आपली जबाबदारी असते. आणि त्याकरिता केव्हाही कॅश शॉर्टेज होणार नाही. म्हणजे कधी असं तुम्हाला लक्षात आलंय का पहा एखाद्या ब्रांचमध्ये तुम्ही गेला आणि तिथे तुम्हाला ते सांगितलं जातंय, की नाही आज पैसे संपले, उद्या या. असं कधीच घडत नाही. त्याचं कारण काय आहे? कॅश जर शॉर्ट पडत असेल, तर इमिडिएटली ती रिफिल करण्याची व्यवस्था बँकेकडे असते. कारण बँकेच्या नियर बाय असणाऱ्या ब्रांचमध्ये त्या ब्रांचचं दुसरं अकाउंट असतं आणि त्या ब्रांचमध्ये जाऊन ती कॅश आणली जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती द्यायची व्यवस्था केली जाते. म्हणजे बिफोर ऑफिस अवर्स कॅश शॉर्टेज होणार नाही, याची परिपूर्ण दक्षता ही त्या कॅशियरने घेण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्याचबरोबर कॅशमध्ये डिस्क्रिप्शनशी पण आली नाही पाहिजे. म्हणजे मिळालेली कॅश, दिलेली कॅश, रिसीव्ह झालेली कॅश, विथड्रॉ झालेली कॅश याचा ताळमेळ योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी जुळला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या विद्यार्थी मित्रांनो कॅश मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑन कॅश या घटकामध्ये त्याचा समावेश असतो. तर प्रत्यक्षात की या ठिकाणी हा थेरॉटिकल पार्ट झाला. परंतु आता तुम्ही जेव्हा ब्रांचमध्ये इंटर्नशिपसाठी जाल, की त्यावेळेला या गोष्टी तुम्ही जवळून पाहणार आहात. म्हणजे तिथं जर तुम्ही त्या कॅशियरला विचारलं, की हे सगळं जे कॅश मॅनेजमेंटचा जो भाग असतो, त्याच्यामध्ये काय-काय दक्षता मला घ्याव्या लागत असतात किंवा काय-काय काळजी घ्यावी लागत असते. तर मग तुम्ही त्यांच्याशी जर बोललात, तर ते तुम्हाला डेफिनेटली सांगतील. की जर तुटक्या नोटा आल्या, फाटक्या नोटा आल्या, मळलेल्या नोटा आल्या, बोगस करन्सी नोट आल्या, तर काय करता तुम्ही? त्याची काय प्रोसिजर असते? या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी विचारा. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात बँकिंग सिस्टममध्ये काम करत असताना ह्या ज्या काही थेरॉटिकल बाबी आहेत, त्या कशा एक्झिक्यूट केल्या जात असतात, याची योग्य पद्धतीनं माहिती ही तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आज आपण त्या ठिकाणी इथेच थांबूया, की आज आपण कंट्रोल ऑन कॅश अँड कॅश मॅनेजमेंट या अनुषंगाने कॅशियर आणि कॅशियरचा सुपिरियर ऑफिसर म्हणून ब्रांच मॅनेजर या दोघांच्या ज्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात, त्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, यामधले हे काही महत्वाचे पॉइंट्स आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. याचा अर्थ अजिबात असा होत नाही, की एवढे घटक म्हणजेच कॅश मॅनेजमेंट आहे. याच्या व्यतिरिक्तही अनेक घटक असतात, की जे तुम्ही इंटर्नशिपला गेल्यानंतर, त्या ब्रांचमध्ये गेल्यानंतर त्याची अधिकची माहिती तुम्ही तिथून घ्यायची आहे. ठीक आहे. आज आपण इथेच त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.